Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. बीएमसी निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट होऊन जवळपास आठवडा उलटत आलेला आहे, परंतु नेमका जो आकडा समोर आलेला आहे यामध्ये पाडापाडीचं राजकारण मोठ्या प्रमाणात झाल्याचे आता आरोप प्रत्यारोप व्हायला लागलेले आहेत. असंच एक उदाहरण आहे ते दादर माहीम मतदारसंघातलं. या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून समाधान सरवणकर यांचा पराभव जरी झालेला असला तरी त्या पराभवाची कारणं जी आहेत ही तुम्हाला थक्क करून टाकतील. कारण युतीमध्येच कुठेतरी बिघाडी झालेली आहे, धोका झालेला आहे असा आरोप समाधान सरवणकर करतायत. स्वतः समाधान आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूयात नेमकं काय झालं समाधान. कारण तुमचं म्हणणं आहे की तुमच्याच मित्रपक्षाने कुठेतरी षडयंत्र रचलं आणि तुमचा घात केला. मला सर्वात पहिलं बोलायचं आहे की भाजप व भाजप परिवार यांनी माझ्यासाठी खूप चांगल्या प्रकारे या परिसरामध्ये काम केलं. त्यांचे पदाधिकारी हे पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत माझ्यासोबत काम करत होते. खांद्याला खांद्याला मी प्रत्येक ठिकाणी फिरलो. परंतु त्यांच्यातली एक टोळी आहे, ह्यांनी जे लोकसभेमध्ये देतील ह्या परिसरामध्ये तीच गोष्ट केली, विधानसभेमध्ये पण त्याच गोष्टी केल्या आणि महापालिकेमध्ये एक पाऊल पुढे जाऊन फक्त आमचे उमेदवार नव्हे तर भाजपचे उमेदवार पण कसे पडतील यासाठी ही टोळी कार्यरत होती. आज व्हॉट्सअप चॅटच्या माध्यमातून ह्या ज्या गोष्टी आम्हाला जेव्हा कळल्या, या भाजपच्या त्या ग्रुपमधलेच काही पदाधिकारी होते, त्यांनी आम्हाला या गोष्टी दाखवल्या की अशा प्रकारे आपले उमेदवार पाडण्यासाठी ही लोक काम करतायत. फक्त तुमचे नव्हे तर इकडचे भाजपचे जे काही उमेदवार आहे, शीतलताई आहेत, शीतल गंभीर निवडून आलेले आहेत, त्यांना देखील पाडण्यासाठी ह्याच ग्रुपनी पूर्ण ताकद लावलेली आहे. पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत. आमच्या इथे शेवटच्या क्षणाला आम्हाला त्या गोष्टी फार उशिरा कळल्या. पण आतमधून कशा प्रकारे महायुतीचे सर्व उमेदवार पडतील यासाठी ही टोळी काम करत होती. पण पुनश्च मी सांगतो की भाजप परिवार यांनी खूप चांगल्या प्रकारे आमच्यासोबत लढा दिला, यांना देखील लढा दिला. कारण की काही वेळेला भाजपचे जे काही पदाधिकारी आमच्यासोबत फिरायचे त्यांना दमदाटी केली जात होती. त्यांना जाऊ नका, कशाला तुम्ही जाताय, अशा प्रकारे इकडचे काही ती टोळीतले काही व्यक्ती आहेत हे त्यांना बोलत होते. तरी देखील निष्ठावंत भाजपचे पदाधिकारी सर्व आमच्या सोबत होते, कार्यकर्ते आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून फिरत होते आणि चांगल्या प्रकारे काम केलं. पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून इसको गिराना है उसको गिराना है ह्या पद्धतीने सामने से अपने को मिला है, काय मिळालं काय दिलं मला काही याच्यातलं माहित नाही. पण चॅट ज्या बघितल्यात कुठं थक्क करणारी गोष्ट आहेत. हे भाजपचे पदाधिकारी देखील खूप शॉक झाले की अशा प्रकारे एक जी टोळी ही काम करते. भाजप हा पक्ष शिस्तीसाठी जाणला जातो. भाजपचे स्थानिक इकडचे जे पदाधिकारी मूळ भाजपचे पदाधिकारी आहेत हे चांगल्या प्रकारे म्हणजे तुमच्याकडे कधी आल्यावर एक चाय तुमची कधी घेत नाहीत, अशा प्रकारे एक जीवाचं रान करून ते आमच्यासाठी काम करतात, उमेदवारासाठी काम करतात. कुठेतरी हिंदुत्वाचं सरकार, हिंदुत्व पुढे जाण्यासाठी हे प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. तसेच आमच्या देखील पाठीशी खंबीरपणे माझ्या असून दे, प्रिया असून देत, प्रकाश पाटणकर असून देत, ह्यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले. परंतु ही जी टोळी आहे ही कुठेतरी त्या लोकांना देखील काम करायला देत नाही आणि वारंवार लोकसभेमध्ये जो प्रकार घडला, विधानसभेमध्ये जो प्रकार घडला, तोच महापालिकेमध्ये देखील प्रकार आपण बघितलाय. तुम्ही ज्या चॅटचा उल्लेख केलात नेमकं त्या चॅटमध्ये आहे काय? कारण त्याची खूप चर्चा होते आहे आणि हे जे चॅट तुम्ही मिळवलेले आहेत यामधून नेमकं काय स्पष्ट होते? तुम्ही प्रेक्षकांना दाखवू शकाल का की काय त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, कोण लोक आहेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत? आज या चॅटमध्ये आपण बघितलं असाल की मनोज किधर है, भाई से बात, म्हणजे काही चॅट्स आता व्हॉट्सअपवरती प्रत्येक जण बघतो ही चॅट. यासोबतच अजून एक जुने पदाधिकारी एक आहेत ते सांगतात की 191 मध्ये कुठल्याही पदाधिकाऱ्याने प्रचाराला जायचं नाही, हे देखील चॅट आहे. तो हे बघा, हे देखील चॅट आहे. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना बोलल्याशिवाय हे बघा, हे दुसरं चॅट. यात सांगितलं गेलंय की प्रिया गुरव यांच्या प्रचाराला कोणीही जायचं नाही, भाजपच्या जिल्हाध्यक्ष जे काय त्यांचे विचारल्याशिवाय कोणी जाऊ नये. बघा, युती झाल्यानंतर अशा प्रकारे आपण आपल्या पदाधिकाऱ्यांना दम देतोय की कोणी जायचं नाही, हे काय आहे? आणि आज हा पदाधिकारी सांगतो की आम्हाला ही सीट दिली असता तर आम्ही जिंकलो असतो. हे त्याला स्वतःची सीट त्याला वाचवता आली नाही, तिकडे तो पडला. आणि आज सांगतो की 191, 192, 194 भाजपला दिली. बघा, हे भाजप आणि शिवसेनेमध्ये भांडण लावण्याचं काम हे काही टोळी ही करते आणि याच्या टोळीचे जे काही सूत्रधार आहेत आता कुठेतरी व्हॉट्सअपवरती चॅट व्हायरल करतायत किंवा व्हॉट्सअपवरती आज ट्विट टाकतायत. ह्याच्यावरनं कळतं की ह्यांना भाजपशी प्रेम नाहीये किंवा शिवसेनेशी युतीशी प्रेम नाही, ह्यांना फक्त स्वतःशी प्रेम आहे आणि युतीचे उमेदवार कसे हरतील यासाठी ही टोळी प्रयत्न करत होती. यामध्ये आम्हाला नावं सुद्धा दिसत आहेत, अक्षता मॅडम आणि जितू राऊत. तर नेमकं ह्या टोळीचे हे कोण म्होरके आहेत किंवा ह्या टोळीमध्ये कोण कोण आहे हे सांगू शकाल?
आता ही नावं ती आपल्या समोर येत आहेत, आपल्याला दिसत आहेत आणि त्यांना सर्वात जास्त मिरची ह्या गोष्टीची झोंबली आहे. सकाळ आपण काल रात्रीपासून बघितलं असाल, ट्विटवरती ट्विट, फेसबुकवरती मेसेज टाकतायत. बाकी कोणाला झोंबली नाही, ह्या दोघांनाच का झोंबली? माझं त्याच्यात त्यांचं नाव सुद्धा नाही. मी बघायला गेलं अक्षता मॅडम येतात, कुठे अक्षता तेंडुलकर नाहीये, पण त्यांना ती मिरची का झोंबली? दुसरं जितू राऊतचं तर सरळ सरळ त्यांच्या व्हॉट्सअप 191 मध्ये दिसतंय, त्यांच्या ते ग्रुपमध्ये दिसतंय की कोणी पदाधिकाऱ्यांनी प्रचाराला जायचं नाही 191च्या कार्यकर्त्यांनी. अशा प्रकारे आज ते सांगतायत व्हॉट्सअपवरती. काय काय सुरू आहे? मला असं वाटतं ह्याच्यात भाजपचं, मी परत एकदा सांगतो, भारतीय जनता पक्षाची काडी मात्र चुकी नाही. ही जी टोळी आहे, या टोळ्यांना कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. आणि मला आज पूर्ण विश्वास आहे, अमित साटम साहेब मुंबई अध्यक्ष आहेत, आशिष शेलार असून देत, साहेब असून देत, अमित साटम साहेब असून देत, हे 100% ह्याच्यावरती कारवाई करतील. कारण की येणारी जी लोकसभा आहे ही जेवढी वाटते तेवढी आपल्याला सोपी नाहीये. प्रत्येकाला माहिती आहे की येणारी लोकसभेसाठी आपली महायुती किंवा आपले जे काही पक्ष आहेत ते एकजुटीने राहणं गरजेचं आहे. आणि ही टोळीचा प्रत्येक एक खासदार हा निवडून येणं गरजेचं आहे येणाऱ्या काळात, जेणेकरून मोदी साहेबांचा हात आपण बळकट करू शकतो त्यावेळेला. त्यासाठी प्रत्येक दक्षिण मध्य मुंबईमध्ये आपला जो खासदार आहे हा गेल्या वेळेला देखील याच लोकांमुळे पडलेला होता, तो देखील परत लोकसभेमध्ये जाणं, ह्यासाठी आज कुठेतरी यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. आणि मला 100% खात्री आहे की भारतीय जनता पक्ष या अशा टोळ्यांना कुठेही सहकार्य करणार नाही. आणि त्यांच्या जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील ह्या गोष्टीची तक्रार वरिष्ठांपर्यंत पोहोचवली आहे आणि याच्यावरती लवकरच कारवाई होईल अशी मला अपेक्षा आहे. हे असं वागण्यामागचं कारण काय तुम्हाला वाटतं? आमिष कुठून आलेली आहेत त्यांना, किंवा मग त्यांना तिकीट हवी होती ती मिळाली नाही, त्याचा वचपा, त्याचा राग त्यांनी काढलेला आहे, काही प्रलोभनांना बळी पडले? नेमकी कारण त्यांना आमिषच आलेली आहे, त्याच्यावरनं 100% दिसतंय. कारण की 191 ही ओबीसी सीट होती, तिकडे काय त्यांचं चालणार नव्हतं किंवा ते लढू शकत नव्हते. पण त्यांच्या साठी आज कुठे उभाटाचा आमदार बाहेर येतोय आणि तो त्यांचं संरक्षणासाठी तो बोलतोय. म्हणजे ह्याच्यात एक विषय असा आहे की आज भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांचं खरंच मला आभार मानायला लागेल की ते बोलतात की कुठेतरी चौकशी झाली पाहिजे या गोष्टींची. आणि ह्या गोष्टी काय होत आहेत ह्याचं बघा, एकमेकांना ब्लेम करून कुठेही फायदा नाही, पण चौकशी नक्कीच झाली पाहिजे ह्यासाठी ते बोलतात. पण उभाटाचा आमदार येतो आणि त्यांची बाजू घेतोय, त्याच्यामुळे हे कुठेतरी उभाटाच्या बाजूनी लोकसभेला ह्याचा फायदा उभाटालाच झालेला होता. उभाटाला अनिल देसाई ते जिंकून आलेले, विधानसभेला देखील त्यांचेच उमेदवार जिंकून आलेले आणि महापालिकेला देखील त्यांचेच उमेदवार जिंकून आले. म्हणजे ही जी काही टोळी आहे ही उभाटाच्या वाटेवर आहे का? पण त्याच्या आधी वाटेवर तिथे जाण्याआधी कुठेतरी महायुतीचं नुकसान किती करता येईल ही करून उभाटात जाणार आहे का? हा आता प्रश्न आम्हाला पडायला लागलाय. स्वतः मुंबई अध्यक्षांनी सुद्धा दिल्लीत विधान केलेलं आहे की जे काय आरोप समाधान सरवणकर करतात याची आम्ही रितसर चौकशी करू आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. तुम्हाला वाटतं खरंच या संदर्भात काही कारवाई होईल? 100% मला अमित साटम साहेबांवरती विश्वास आहे. कारण की ते मूळ भाजपचे पदाधिकारी आहेत, त्यांनी ग्राउंड लेवलपासून काम केलेलं आहे. एक साधा कार्यकर्त्यावरनं नगरसेवकवरनं आमदार असते झालेले आहेत, त्याच्यानं मुंबई अध्यक्ष झालेले आहेत. त्यांना खाल्लेच्या कार्यकर्त्यांची जी काही त्रास असतो हा त्यांना माहिती आहे. आणि इकडच्या भाजपच्या ज्या कार्यकर्त्यांना जो काही त्रास होतो या टोळीकडनं हे देखील त्यांना माहिती आहे. मला 100% खात्री आहे की त्यांना त्या गोष्टी पोहोचल्या असतील त्यांच्यापर्यंत. आणि फक्त समाधान सरवणकर यांच्यासाठी नव्हे तर इकडची भाजप जी पहिल्यासारखी ऍक्टिव्ह होती आणि भाजपच्या काही जुन्या पदाधिकाऱ्यांना जो काही ह्या टोळीकडनं त्रास दिला जातोय, या टोळीकडनं शिव्या काही दिल्या जात आहेत, RSSच्या पदाधिकाऱ्यांना शिव्या दिल्या जात आहेत, या सर्वांवरती आज ते योग्य ते निर्णय घेतील. आणि मला असं 100% खात्री आहे. आणि मला असं मुख्यमंत्री असून देत, देवेंद्र फडणवीस साहेब असून देत किंवा शिंदे साहेब आमचे असून देत, आमचे पालक म्हणजे आमचे मुख्य नेते आज आहेत शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्यावरती या सर्वांवरती मला विश्वास आहे की ह्या गोष्टी येणाऱ्या काळात न होण्यासाठी ह्या वेळेला ते योग्य ती कारवाई 100% घेतील. पण भाजपचे हेच कार्यकर्ते आता सायबर सेलची तक्रार करणार असल्याचं सुद्धा कळतंय. आणि दुसरीकडे त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी तुमच्या विरोधात जनतेचा जो रोष होता तो मतपेटीतनं व्यक्त झाला आणि त्याचा खापर आता तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांवर फोडते. याला काय उत्तर द्या? माझ्या विरोधात जनतेचा रोष असता तर मला 15,000 मतं पडली नसती. मी 400-500 मतांनी पराजय झालो. प्रिया सरवणकर गुरु हिला देखील 15,000 मतं, ती 100 मतांनी पराजय झाला आहे फक्त. मग बघायला गेला तर 2-3 हजारने जर पराजय झाला असता, आज दोन्ही ठाकरे कुटुंब एकत्र असताना देखील फक्त 100 मतांनी आपली सीट पडते दादरची. दादरमध्ये जिथे 85% 80% मराठी कुटुंब राहतात, आज त्या मराठी कुटुंबांनी आमच्यावरती विश्वास ठेवलाय. आज मराठी लोकांनी आमच्या पाठीशी आशीर्वाद ठेवलाय. फक्त ह्या टोळीनी शेवटच्या क्षणाला जर काही कारभार हे जे केले नसते तर आज 400-500 किंवा 1000 मतांनी ही सीट 100% आली असती. त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कसा निर्माण होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केला. यांनी काम काही केलं नाहीये ह्या विधानसभेमध्ये, परंतु प्रत्येक वेळेला कार्यकर्ता कसा संभ्रमित होईल
त्यांना कोणाला मतदान करायचं हे कळायला नको, यासाठी यांनी काम केलंय. आणि आज माही विधानसभेमध्ये 50,000 लोकांनी आज महायुतीच्या पाठीशी, किंवा आज त्यांचं मत आहे सरवणकरांना नाकारलं किंवा सरवणकरांना, आज 50,000 मतं तर ते मान्य करतात की ही सर्व मतं आम्हाला पडली आहेत. मग त्यावेळेला बोलू नका ही युतीची मतं म्हणून आम्ही काम केलेलं आहे. आणि इकडच्या जनतेने आम्हाला आज चांगलं मताधिक्य दिलेलं आहे. आणि मराठी हा भाग असून देखील आज एवढ्या मतांनी आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये आज पुढे आहोत. फक्त 100-150 मतांनी जर आपली सीट पडत असेल तर ह्याचं मत एवढंच आहे की आपल्यात कुठेतरी जी काही टोळी आहे ही तर कार्यरत नसती तर या सीट आल्या असत्या. तर आपण पाहतोय एक वॉर्डचा हा विषय नाही आहे, तर हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. आणि ज्या पद्धतीनं भाजप म्हणते की आमचा स्ट्राईक रेट कमी झाला शिंदे सेनेच्या एकूण जागा वाटपात त्यांनी जास्त जागा घेतल्यामुळे, तर अशा अनेक ठिकाणी मुंबईतल्या वॉर्डमध्ये आता जे पराभूत उमेदवार आहेत किंवा कमी ज्यांना मतं मिळालेले ते समोर येऊन बोलायला लागलेले आहेत की कशा पद्धतीनं युतीमधलेच काही झारीतले शुक्राचार्य जे आहेत हे युतीच्या विरोधात काम करत होते. आणि मला वाटतं समाधान सरवणकर यांनी काही पुरावे समोर ठेवून ही गोष्ट सिद्ध केलेली आहे. आता या संदर्भात भाजप वरिष्ठांकडनं नेमकी काय पावलं उचलली जाणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक.